मोहनजी एका चांगल्या कंपनीत कामाला होते. ते रिटायर झाल्यानंतर ते मुलगा आणि सुनेसोबत राहत होते, कारण त्यांचं आणि त्यांच्या बायकोचं वय झालं होतं आणि आता ते सारखे आजारी पडू लागले होते. पण त्यांचा मुलगा आणि सून त्यांचा खूप रागराग करत होते. एकदा असाच मुलगा ऑफिसवरून येताना बँकेत गेला आणि तिथे गेल्यानंतर काय घडली ते आता आपण पाहू. मुलगा रागाने घरात शिरला आणि ओरडत म्हणाला, बाबा, तुमची हिंमत कशी झाली पेन्शनच्या बँक खात्याबद्दल निर्णय घेण्याची? मी आज बँकेत गेलो होतो पेन्शन काढायला आणि मॅनेजर म्हणाला की तुम्ही कालच एक नवीन खाते उघडले आहे, त्या खात्यात आता तुमची पेन्शन येणार आहे. तुमचं डोकं फिरलं आहे का? घरातले सगळे खर्च मी चालवतो, मग तुमची पेन्शनही माझ्याच ताब्यात असली पाहिजे. मोहनजी जोरदार आवाजात उत्तर देत म्हणाले, बेटा, ती पेन्शन माझी आहे. आजपासून ती माझ्याच खात्यात येईल आणि मी तुला त्यातून एक पैसाही देणार नाही. चल जानकी, आता आपण आपल्या पेन्शनच्या पैशातून आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी खरेदी करून घेऊन येऊ. आता कुणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही. अंगणात बसलेल्या जानकीबाई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, अहो, ऐकताय का? पुढच्या महिन्यात तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे. आपण आपल्या नंदेच्या दोन्ही मोठ्या मुलींच्या लग्नात तर भरपूर खर्च केला होता. सरिता दीदींचं मोठं कुटुंब आहे, पण आपण कुठेच काही कमीपणा पडू दिला नाही. संपूर्ण कुटुंबासाठी भेटवस्तू घेतल्या होत्या आणि त्यांच्या सासरची मंडळी फक्त बघतच राहिले होते की सरिता दीदीच्या माहेरचे लोक किती श्रीमंत आहे. तुम्ही कितीही आनंदाने फुलून गेला होतात. मोहनजी हसत उत्तर देत म्हणाले, हो जानकी, बहिणीच्या 2 मुलींच्या लग्नात मी खरंच मनसोक्त खर्च केला होता. पण आता हे बोलून मोहनजींच्या चेहऱ्यावरचं हसूच एकदम गायब झालं आणि त्यांच्या चेहऱ्यावर उदासी झळकू लागली. त्यांना असं पाहून जानकीबाई चिंतेत पडल्या होत्या, पण आता परिस्थिती तशी राहिली नाही. जानकी, असं नाही आहे की आपल्याकडे पैसे नाहीत. भलेही मी आता नोकरी करत नाही, पण पेन्शन तर येते. मात्र जेव्हापासून घरात मुलगा लग्न करून आला आहे तेव्हापासून आपल्याला आपलेच पैसे त्याच्याकडे मागावे लागतात. त्यांना विचारून खर्च करावे लागतात. 1 रुपयाही आपल्याकडे इकडे तिकडे खर्च करू देत नाही. तेव्हा जानकीबाई दुःखी स्वरात म्हणाल्या, अहो, इकडे तिकडे खर्च करायचं तर दूरच, अगदी आपल्या गरजेच्या गोष्टींसाठीही पैसे देत नाहीत. आपली संपूर्ण पेन्शनचे पैसे ते स्वतःकडे ठेवून घेतात. अगदी मोजून मापून पैसे देते आपली सुनबाई. इतकी वाईट परिस्थिती आजपर्यंत आपली कधीच आली नव्हती. आणि जर थोडे पैसे जास्तच खर्च झाले तर लगेच भांडायला सुरुवात करते. मुलगाही तिच्या शब्दांवर चालतो आणि त्याला हेही समजत नाही की कोण बरोबर आहे आणि कोण चूक. स्वतःच्या घरातही आपण इतके असहाय्य कधी नव्हतो जितके आता आहोत. कालच सरिताचा फोन आला होता. म्हणत होती, दादाला लवकर पाठवून द्या. लग्नाच्या घरात बरीच कामे असतात. दाजींना त्यांच्या नोकरीतून इतक्या दिवसांची सुट्टी मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील लग्नाची सगळी तयारी तुम्हालाच पाहावी लागणार आहे. मागच्या वेळेसही तुम्हीच सगळं पाहिलं होतं, या वेळेसही तसंच होईल. लग्नाच्या पत्रिका छापायच्या आहेत. अजून बरीच कामं शिल्लक आहेत जी तुम्हाला करायची आहेत. मोहनजी जड आवाजात उत्तर देत म्हणाले, जानकी, मागच्या वेळेस मी नोकरी करत होतो, त्यामुळे हातात बऱ्यापैकी चांगले पैसेही असायचे. त्यामुळे मोठ्या मनाने बहिणीच्या मुलीच्या लग्नात मदतही केली होती. पण आता कोणत्या तोंडाने बहिणीच्या घरी जाऊ? आता माझ्या खिशात दमडीही नाही. मी बहिणीकडे गेलो आणि तिथे काही पैसे लागले तर द्यायचे कुठून? माझी तर बहिणीच्या घरी जाण्याची हिंमतच होत नाही आहे. कसल्या गोष्टी करता आहात? सरिता खूप दुखावेल. आज संध्याकाळी मुलाशी बोलून पैसे मागून बघा. जानकी आणि मोहनजी बोलत असतानाच त्यांची सून नीता खोलीतून बाहेर आली आणि कर्कश आवाजात म्हणाली, मी पाहते संपूर्ण तासभर हे दोघं बसून गप्पा मारतायत. कसल्या गप्पा असतील एवढ्या? बस नुसती बडबड सुरूच. उठा इकडून, स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी बघा. 5 वाजलेत, अजून चहा नाही. मला उठल्यावर चहा लागतो आणि तुम्ही फक्त बोलत बसले आहात. नक्कीच माझं नाव घेत असणार. तुमच्याकडे दुसरं काही कामही नाही. येऊ द्या तुमच्या मुलाला. तुमचे या सगळे
कर्तृत्व सांगते की दिवसभर बसून बसून गप्पा मारत असतात, 2-4 कामं करतात आणि तेही मलाच सांगावी लागतात. सुनेच्या अपमानास्पद शब्दांनी जानकीबाई निराश होऊन स्वयंपाकघरात निघून गेल्या. चहा करायला घेतला पण पातेल्यात दूध संपलं होतं. जानकीजींनी पटकन दुधाचं पातेलं मोहनजी यांच्याकडे आणून दिलं आणि म्हणाल्या की लवकर जा, शेजारच्या दुकानातून दूध घेऊन या. सकाळचं दूध संपलं आहे. गप्पा मारण्यात कळलेच नाही की दूध आणण्याची वेळ झाली आहे. पटकन जा आणि दूध घेऊन या. जर सुनेने पाहिले तर आणखीन जास्तच रागावेल. सुनबाई तिच्या खोलीत बसून मोबाईल फोन बघत होती. थोड्याच वेळात त्यांचा मुलगा ऑफिसमधून घरी आला. सर्वजण अंगणात बसून चहा घेत होते. खूप विचार करून मोहनजी हिंमत एकवटून आपल्या मुलाला म्हणाले, बेटा थोडे पैसे हवे होते. मुलगा कडाडला. कशासाठी पैसे हवेत? गेल्या महिन्याचा 1,000 रुपये दिले होते. अजून 15 तारीखही आलेली नाही आणि पुन्हा पैसे हवेत? कशाला? एवढा कष्ट कशाला करता? मुलगा वडिलांवर ओरडतोय हे पाहून सुनेला ही संधी मिळाली. ती तोंड वेंगाळत म्हणाली, बरोबर आहे. म्हातारी बसून फक्त खर्च वाढवतायत, काही कामधंदेही करत नाहीत. आणि सासूबाई तुमचं वजन बघा, एवढं खाऊन खाऊन वाढत चाललंय. अजून काही दिवसांनी बिछाण्यावर पडाल आणि मग आमच्याकडून सेवा करून घ्याल. मुलगा सुनेच्या बोलण्याला दुजोरा देत आईला सुनावू लागला, आई हे मी काय ऐकतोय? घरातील कामही नीट करत नाहीस. नीता एकटीच सगळं करत असते आणि तू काहीच मदत करत नाहीस. अगदी पोळी भाजीसुद्धा तिलाच करावी लागते. मोहनजी फक्त काही पैसेच मागितले होते आणि इथे सासू सासऱ्यांच्या अपमानावरच चर्चा सुरू झाली. मोहनजींनी मुलाकडे पैसे मागायचं धाडस केलं, पण सुनेच्या आणि मुलाच्या वागण्यामुळे त्यांच्यातील आत्मसन्मान पार कोसळून गेला. त्यामुळे मोहनजी पुढे काही बोलण्याचं धाडस करू शकले नाहीत. पण जानकीबाई धाडस करून म्हणाल्या, बेटा मी सुनेसोबत सगळी कामे करते. तू दिवसभर ऑफिसमध्ये असतोस, त्यामुळे तुला काही दिसत नाही. नीता लगेच उपरोधाने म्हणाली, हो म्हणजे मी खोटं बोलते. इथे फक्त तुम्हीच सत्यवादी आहात. एवढं बोलून नीता लगेच मोहनजींकडे बघत म्हणाली, रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे. जा पटकन भाजी चिरा आणि पीठ मळा. सुनेच्या आणि मुलाच्या बोलण्याचा जानकीबाईंना खूप राग आला, पण त्या काहीच बोलत नाहीत. एके दिवशी जानकीबाईंनी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला घातले. पण जेव्हा नीताने मशीन पाहिली तेव्हा तिने पटकन मशीन बंद करून जानकीबाईंचे कपडे काढून एका बादलीत ठेवले आणि कर्कश आवाजात म्हणाली, मशीन माझ्या माहेरून आणली आहे. यात तुम्ही कपडे धुवू नका. तुम्ही आयुष्यभर हातानेच कपडे धुतलेत ना, मग तसेच धुवा. एवढे घाणेरडे कपडे मशीनमध्ये घालून संपूर्ण मशीन खराब करून ठेवले. आता जर पुन्हा मशीनमध्ये तुमचे कपडे धुतले तर माझ्या हातून बरं होणार नाही. जर एवढीच हौस असेल तर स्वतःसाठी वेगळी मशीन घेऊन या. सुनेच्या बोलण्याने जानकीबाई स्तब्ध झाल्या. अंगणात उभ्या राहून त्या अर्धवट धुतलेले कपडे पाहत राहिल्या. त्यांचा जीव तुटला. डोळ्यात पाणी आलं. खूप काही बोलावंसं वाटलं, पण त्याआधीच नीता तिच्या खोलीत जाऊन फोनवर माहेरी बोलायला लागली. दुसऱ्या दिवशी पुन्हा जानकीबाईंच्या नंदेचा फोन आला. ती म्हणाली, आज संध्याकाळपर्यंत भाऊला पाठवा, खरेदीला जायचं आहे. त्यांना या सगळ्या गोष्टींची चांगली समज आहे आणि त्यांची ओळखही खूप आहे. फोन ठेवताच जानकीबाई मोहनजींना म्हणाल्या, मला सुनबाई आणि मुलाचं वागणं अजिबात आवडलेलं नाही. असं कोणी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांसोबत करतं का? त्यांच्यात पैशांवर घर चालतं आणि त्यांनाच एक पैशांसाठी झुरावं लागते. हा कसला न्याय? काल तुम्ही काही बोलू शकला नाही, पण मी हे सहन करू शकत नाही. काहीतरी असं करावं लागेल ज्यामुळे आपण आपल्या घरातच सुखाने राहू शकू. घरात इतके काम केल्यानंतरही रोज किरकिर ऐकावी लागते. अगदी आपण एकत्र बसून बोललो तरी त्यांना त्रास होतो. सुनेला झोपायचं असतं तर ती दुपारी 12 वाजेपर्यंत झोपते. मी कधी काही बोलते का? मोहनजी थोडं शांत स्वरात म्हणाले, अगं एवढं का रागवतेस? माझा एक जुना मित्र आहे, त्याच्याकडून काही पैसे उसने घेतो. जानकीजी आपल्या नणंद सरिताचा फोन कट करायच्या विसरल्या होत्या, त्यामुळे पलीकडून सरिता त्यांचे संपूर्ण बोलणे ऐकून घेते. थोड्या वेळाने ती फोन ठेवून पुन्हा फोन लावते आणि डोळ्यात अश्रू घेऊन म्हणते, वहिनी
तुम्ही इतकं सगळं सहन करत आहात आणि आम्हाला कधी काही सांगितलंही नाही. वहिनी, फक्त भाऊसाहेबांना पाठवा. पैसे आणण्याची काहीही गरज नाही. तुमचे नंदई नोकरी करतात, चांगले पैसे कमावतात आणि आमच्या घरी पैशांची कुठलीही कमतरता नाही. भाऊसाहेब मोठे आहेत आणि नेहमीच मी माझ्या लग्नासारख्या मोठ्या कार्यामध्ये त्यांच्याशी विचार विनिमय करूनच सगळं केलं आहे. त्यामुळे आजही ते पुढे असले की घरात कोणी मोठं आहे असं वाटतं. तुम्हाला माहीत आहेच, माझ्यासोबत सासरेही नाहीत, त्यामुळे मोठ्या भावालाच मी माझं सगळं काही मानते. सरिताच्या या शब्दांनी जानकीजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी काही पैसे बाजूला काढून ठेवले होते. ते काढून मोहनजींना देत म्हणाल्या, हे घ्या, 2 दिवस सरिताकडे जा, लग्नाच्या तयारीत त्यांची मदत करा. परत आलात की आपण ठरवू की पुढे काय करायचंय. मोहनजी हसत म्हणाले, तू तर खरं सांगितलंस जानकी. आता मुलालाही नोकरी लागली आहे, त्यामुळे आपली पेन्शन आपणच हाताळली पाहिजे. आपल्याला म्हातारपणी काही खर्च असतात. स्वतःच्या पैशांसाठीच मुलगा आणि सुनेसमोर हात पसरणं किती वाईट वाटतं. 2 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की सुनेच्या हातात पेन्शन द्यावी लागली होती. तेव्हा जानकी म्हणाल्या, मी तो एक दिवस कसा विसरू शकते. सूनबाईंना तिच्या माहेरी लग्नासाठी जायचं होतं आणि त्यासाठी तिला शॉपिंगसाठी 50,000 रुपये हवे होते. जर मुलगा कमावता असता तर काही हरकत नव्हती की सुनेने स्वतःवर किती पैसे खर्च केले असते, तरी आपल्याला काहीच हरकत नव्हती. पण सुनबाई हे सुद्धा समजून घ्यायला तयार नव्हती की घरात एकमेव तिच्या सासऱ्यांची पेन्शन येते आणि त्यातूनच 4 लोकांचा खर्च, किराणा, लाईट बिल हे सगळं भागवावंच लागतं. तरीही तिला एवढे पैसे माहेरी न्यायचे होते. त्यावर मी तिला समजावलं होतं की तुझ्या सासऱ्यांची संपूर्ण पेन्शन ₹20,000 आहे. मग ते 50,000 कुठून देणार, आणि समजा दिलेही तरी पुढच्या महिन्याचा खर्च कसा भागवायचा. त्यावेळेस मुलगाही नोकरीला लागलेला नव्हता. त्यावर नीता वैतागून म्हणाली होती की माझ्या नवऱ्याची नोकरी नाही याचा ताण मला देऊ नका. आता तुमचा मुलगा नोकरी करत नाही, त्यात माझी काय चूक. तुम्हाला तर पेन्शन मिळते ना. जर तुमचा मुलगा कामवत नसेल तर मी माझ्या इच्छाही पूर्ण करायच्या नाहीत का. तुम्हाला माझ्या इच्छा पूर्ण कराव्याच लागतील. कित्येक घरांमध्ये आईवडील 4-4 मुलांना पोहोचतात आणि तुम्ही एक मुलगा आणि सुनेला सांभाळू शकत नाही. तुम्हाला घराचा खर्चही नीट चालवता येत नाही. आता असं करा, पेन्शनचे सगळे पैसे मला द्या, मी बघते. केस योग्यरित्या खर्च चालवायचा आहे. तुम्हाला इतके पैसे मिळतात तरीसुद्धा म्हणतात की पैसे खर्च झाले म्हणून. जानकीबाई म्हणाल्या, सुनबाई, थोडेफार पैसे वाचवावेही लागतात. कधी अचानक आजारपण आले किंवा काही आपत्ती ओढवली तर कोणाकडे हात पसरवू नये होणार, म्हणूनच आम्ही थोडेफार पैसे बाजूलाही ठेवतो. याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळेच पैसे उधळून टाकतो. जितकी गरज असते तितकाच खर्च करतो. नीता चिडून म्हणाली, आम्ही काही सगळी पेन्शन उडवतो का. गरज असेल तेवढेच खर्च करतो. तुम्हाला तर काही हिशोब क्वालिटी नसते. मग एक काम करा, पेन्शनचे पैसे मला द्या, मग बघा जर कसं सुरळीत चालत असलं. मुलगाही बायकोच्या बाजूने म्हणाला, आई, नीता बरोबर बोलत आहे. तुम्ही पेन्शनचे पैसे तिला द्या. ज्या घरात शांतता तरी राहील आणि सगळे व्यवस्थित होतील. मी नोकरीसाठी अर्ज केला आहे. एकदा सरकारी नोकरी लागली की मग पेन्शनची समस्या उरणार नाही. शेवटी दोघांनी हट्ट करून पेन्शनचे पैसे स्वतःच्या ताब्यात घेतले. मात्र अवघ्या 2 महिन्यात नीता खर्च नीट सांभाळू शकली नाही. पण देवाच्या कृपेने मुलाची नोकरी आणि चांगल्या पैसे देखील मिळू लागले. मुलाला नोकरी लागून आता 6 महिने झाले होते, पण तो अजूनही पेन्शनचे पैसे परत देत नव्हता. एक दिवस जानकीबाईंनी विचारलं, बेटा, आता तुझी नोकरी लागली आहे, आमचे पेन्शनचे पैसे आम्हाला परत दे. नीता लगेच उत्तरली, तुम्हाला काय गरज आहे. तुमच्या पेन्शनच्या पैशांनीच तर घराचा खर्च चालतो. घरासाठी लागणारं राशन पाणी येतं. आम्ही तुमच्या सोबत राहतो.
तर इतकं तर तुम्हा दोघांना करावंच लागेल. आम्हाला जवळ ठेवून आमचा खर्च उचलावाच लागेल. नाहीतर माझ्या पतीला नोकरी लागली आहे. आम्ही कुठल्याही शहरात जाऊन वेगळं राहू शकतो. पण तुमच्या दोघांच्या म्हातारपणाचा विचार करूनच तुमच्यासोबत राहतोय. जानकीजींना चांगलंच माहीत होतं की ती दोघांसोबत त्यांच्या काळजीपोटी किंवा त्यांच्या म्हातारपणासाठी राहत नव्हती, तर तिच्यात त्यात फायदा होता. त्यांच्यासोबत राहिल्याने तिचे सगळे पैसे वाचत होते आणि घराचा संपूर्ण खर्च जानकीजी आणि त्यांच्या नवऱ्याच्या पैशांवर चालत होता. म्हणूनच ती त्यांच्यासोबत राहत होती. जर तिला कोणताही फायदा नसता तर ती आधीच हे घर सोडून निघून गेली असती. जानकीजी म्हणाल्या, सुनबाई, खर्चाची गोष्ट नाही, पण आम्हालाही काही पैसे खर्चासाठी लागतात. ठीक आहे, तुम्हाला काही पैशांची गरज असेल तर आम्ही तुम्हाला महिन्याला 1000 रुपये देऊ, पण यापेक्षा जास्तीची अपेक्षा करू नका. आणि तुमच्या मुलाला नोकरी लागली आहे म्हणून असं समजू नका की आम्ही तुम्हाला तुमच्या पेन्शनचे पैसे परत देऊ. आम्हालाही आमच्या पुढच्या आयुष्यासाठी काही पैसे बाजूला ठेवायचे आहेत. या प्रकारे सुनेने त्यांच्या स्वतःच्या पेन्शनचे पैसे त्यांनाच परत देण्यास साफ नकार दिला. आता तर सून आणि मुलगा त्यांना प्रत्येक पैशांसाठी त्रास देऊ लागले. जेव्हा जेव्हा आणखी खर्चाची गोष्ट काढत किंवा स्वतःच्या पैशांबाबत विचारत तेव्हा सून मुलगा चिडून म्हणत, तुम्हाला म्हातारपणी पैशांची काय गरज आहे? या घराच्या सर्व जबाबदाऱ्या आमच्यावर आहेत. त्यामुळे पैशांचा सगळा हिशोब आम्हीच पाहू. तुम्ही फक्त घरी शांतपणे राहा, खा प्या आणि जास्त विचार करण्याची गरज नाही. जानकीबाईंनी मोहनजींना म्हटलं, अहो, मी तुम्हाला गप्पा मारत थांबून ठेवते. तुम्ही जा, आपण नंतर बघू काय करायचे. काही दिवसांनी मोहनजी बहिणीच्या घरी जाऊन परत आले. आज 30 तारीख होती आणि लग्नाला फक्त 15 दिवस उरले होते. 2 दिवसांनी मुलगा बँकेत गेला आणि वडिलांच्या पेन्शनच्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण हे काय, पैसे निघालेच नाहीत. त्याने 2-3 वेळा प्रयत्न करून पाहिले, पण पैसे मिळालेच नाहीत. वैतागून तो बँक मॅनेजरकडे गेला आणि विचारले की मी दर महिन्याला या खात्यातून 20,000 रुपये काढतो, पण यावेळेस का निघत नाही आहेत? काही प्रॉब्लेम आहे का? बँक मॅनेजर म्हणाला, 10 मिनटं थांबा, मी तपासतो. 10 मिनिटांनी मॅनेजर परत येऊन सांगतो, हे खाते बंद करण्यात आलं आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर पेन्शन आहे त्यांनीच हे खातं बंद केलं आणि नवीन खाते उघडले. आता त्यांची पेन्शन त्या नव्या खात्यातच जाईल आणि त्यांच्या वैयक्तिक माहितीबाबत मी काही सांगू शकत नाही, कारण त्यांनी ती कोणालाही न सांगण्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. हे ऐकून मुलगा चिडून लालबुंद झाला. मुलगा घरी येताच मोठ्याने ओरडू लागला, बाबा, तुम्ही काल बँकेत जाऊन पेन्शन येत असलेलं जुनं खातं बंद करून टाकलं आणि नवीन खातं उघडले. काय गरज होती वेगळं खातं उघडण्याची? मी बँकेत जाऊन पैसे काढून आणत होतो ना, मग वेगळं खातं कसं? मोहनजी शांतपणे उत्तर देत म्हणाले, बेटा, गरज होती म्हणूनच केलं. आता मी तुला माझ्या पेन्शनचे पैसे देणार नाही. घराच्या खर्चासाठी मात्र दर महिन्याला 10,000 रुपये देईन. किराणा, वीज बिल आणि इतर काही खर्च मी सांभाळीन, पण उरलेले काही खर्च तुम्हालाही करावे लागतील. हे घर फक्त आमचं नाही, तुमचंही आहे. त्यामुळे जबाबदारी ही वाटून घेतली पाहिजे. संपूर्ण पेन्शन मिळत असून तुम्ही आम्हाला एक पैसाही दिला नाहीत. तुम्ही फिरायला जाता, खरेदी करता, तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही, पण आम्ही जर असं काही खर्च केले तर ते मात्र तुम्हाला सहन होत नाहीत. हे कुठला न्याय आहे? तेव्हाच नीता तिखट स्वरात म्हणाली, जर सगळंच काही वेगवेगळं करायचं असेल तर मग तुम्ही या घरातून बाहेर पडा आणि वेगळी चूल चालवा. आम्ही आमचा खर्च पाहून घेऊ. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पैसे देणार नाही तर आम्ही उपाशी मरू का? आज जानकीजी सुनेच्या बोलण्यावर गप्प बसत नाहीत. त्या ठामपणे म्हणतात, सुनबाई, आम्हाला घरातून बाहेर काढून चूल वेगळी करण्याची काहीही गरज नाही. कदाचित तुला आठवत नसेल, पण ज्या घरात तू राहतेस ते घर आमचंच आहे. आम्हीच ते बांधलं आहे. तू हे घर तुझ्या माहेरून आणलेलं नाहीस. हे घर माझं आहे. जर तुला चूल वेगळी करायची हौस असेल तर तूच हे घर सोड आणि कुठेही भाड्याच्या घरात जाऊन राहा. मला काही हरकत नाही. तसंही तू नेहमी धमकी देत असतेस की तुझ्या नवऱ्याला नोकरी लागली आहे आणि तुम्ही कुठल्याही शहरात जाऊन राहू शकता.
तुम्ही फक्त आमच्या म्हातारपणामुळे इथे राहताय, तर आता मीच तुला सांगते, माझ्यामुळे इथे राहण्याची काहीही गरज नाही. जिथे मन करेल तिथे जाऊन राहा. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आणि तुम्हीही आम्हाला डिस्टर्ब करू नका. सगळं सामान गोळा करा आणि या घरातून बाहेर पडा. मी माझं घर सोडून कुठेही जाणार नाही. जानकीबाईंच्या ठाम शब्दांनी नीताच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला धडधड व्हायला लागली. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचे सासू-सासरे असा कठोर निर्णय घेतील. आता दोघांच्याही हातून पेन्शन गेली आणि त्यांना घर सोडून जाण्याचा इशारा देखील मिळाला. दोघेही एकमेकांकडे आशेने पाहत होते, पण काही बोलू शकत नव्हते. कारण त्यांना चांगलंच ठाऊक होतं की जर त्यांनी हे घर सोडलं तर त्यांना स्वतः घर घ्यावं लागेल आणि त्यांचं भाडं द्यावं लागेल, वीज बिल भरावं लागेल आणि सगळ्या खर्चाची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागेल. पण इथे मात्र ते सासू-सासऱ्यांच्या पैशावर यश करत होते आणि स्वतःचे पैसे वाचवत होते. त्यांचे चेहरे पाहून जानकीबाई आणि मोहनजींना समजलं की आजपासून हे दोघं त्यांना त्रास देणार नाहीत. मोहनजी जानकीबाईंना म्हणाले की मी बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे काढतो, तू तयार हो. आपण आजच बहिणीच्या मुलीला लग्नासाठी चांगलं काही खरेदी करू. यावेळी मुलगा आणि सून त्यांना थांबवू शकत नाहीत. तर मित्रांनो, कशाचाही अतिरेक हा वाईटच असतो. जर तुम्ही तुमच्या वयोवृद्ध पालकांवर जास्त बंधन लादली, त्यांची मजबुरीचा गैरफायदा घेतला तर त्यांना कठोर निर्णय घ्यावे लागतात. किती दिवस तुम्ही मुलांच्या दबावाखाली जागणार? सगळं काही त्यांना देऊनही त्यांच्याकडून ऐकत राहणार? एक पैशासाठी मोहनराव होणार. यापेक्षा स्वतःचे पैसे, स्वतःची संपत्ती स्वतःजवळ ठेवा आणि या स्वाभिमानाने आपले उतारवय जागा. सून आणि मुलाचा कठोरपणा आता मावळला होता. आता ते सासू-सासऱ्यांना काहीही बोलत नव्हते. तुम्हाला जानकीजी आणि मोहनजींचा निर्णय कसा वाटला? कथा आवडली असेल तर कमेंट करा आणि कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.